नमस्कार, स्वागत आहे तुमचं मी एन किचनमध्ये। बाजारामध्ये ओला वाटाणा यायला सुरुवात झाली आहे आणि म्हणूनच आज मी बनवलेली आहे टम्म फुगलेली आणि खमंग अशी ओल्या वाटाण्याची पुरी। तुम्ही बघू शकता हे ओल्या वाटाण्याचं स्टफिंग जे आहे ते सगळीकडे किती व्यवस्थित लागलं गेलं आहे आणि पुरीही एकदम टम्म फुगलेली आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी सोललेला ओला वाटाणा पाव किलो घेतला आहे। त्याचबरोबर 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि एक पूर्ण लसणाची कुडी घेतली आहे। त्याचबरोबर अर्धा इंच मी अद्रक घेतलेला आहे। हे आपल्याला सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यासाठी मी 1 चमचा तेल टाकलं आणि तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये पहिला लसूण टाकून घेतला। लसूण 1 मिनिट थोडासा परतवून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची। दोन्ही जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे। त्याचबरोबर अद्रकही भाजून घ्यायचा आहे आपल्याला। आणि मग हे सगळं भाजलं गेलं की मग शेवटी वाटाणा टाकायचा आणि वाटाणा व्यवस्थित परतवून घ्यायचा। तर व्यवस्थित परतला जाण्यासाठी इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलं आहे, कारण की मिठाने वाटाण्याला पाणी सुटतं आणि वाटाणा लगेच मऊ होतो। हे अशा प्रकारे वाटाणा मऊ झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे वाटून घ्यायचं। तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरे घेतलं आणि 1 चमचा हा ओवा घेतला। आपण जे वाटाणा परतून घेतला होता तो आपल्याला आता बारीक करून घ्यायचा आहे। तर मी थोडं थोडं करून हे सगळं मिश्रण त्याच्यामध्ये टाकलं आणि आपल्याला जाडसर अशी मी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बारीक केली तरी चालेल, पण थोडी जाडसर केली की पुरी खाताना वाटाणा दाताखाली येतो आणि मग त्याची चव अजून छान लागते। हे अशा प्रकारे थोडे जाडसर असं बारीक करून घ्यायचं। मग त्याच्यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला टाकला। त्याचबरोबर 1 चमचा हळद टाकली आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं। अगोदर आपण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे थोडंसं अंदाजानेच मीठ टाकायचं आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाले आणि वाटाणा हा एकजीव होतो आणि त्याला चांगली चव येते। हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मी कणिक अगोदरच मळून ठेवली होती। हे बघा, कणिक जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे, मीडियम अशी आहे। त्यातून आपल्याला मीडियम आकाराचा गोळा काढून घ्यायचा, तो लाटायचा आणि मग त्याच्यामध्ये हे आपण वाटाण्याचं जे स्टफिंग केलं होतं ते भरून घ्यायचं। अगदी आपण पुरणपोळीचं स्टफिंग कसं भरतो तसंच व्यवस्थित भरायचं। फक्त हा गोळा मध्यम आकाराचा घ्यायचा, कारण की पुरी जास्त मोठी व्हायला नको। स्टफिंग भरून झालं की दोन्ही साईडनी पीठ लावायचं आणि थोडीशी जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची। जास्त पातळ केली तर मग ती कडक होते। हे अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि तेल गरम झालं की मग त्या तळून घ्यायच्या। तेल जास्त कडकडीत गरम नाही करायचं, मग पुरी जळली जाते। हे असं मध्यम गॅसवरच आपल्याला पुरी दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, अगदी लाल होईपर्यंत। बघू शकता पुरी किती टम्म फुगली आहे आणि मी ती दोन्ही साईडनी एकदम लालसर होईपर्यंत भाजून घेतली आहे। हे अगदी अशी एक एक करून सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या। ही पुरी कोरडीही खाऊ शकता किंवा सॉस लोणच्या सोबतही खाऊ शकता। तुम्ही बघू शकता ही पुरी किती टम्म फुगली आहे आणि एकदम व्यवस्थित झालेली आहे। तर चला तर मग तुम्ही पण ही पुरी तयार करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली आहे ती। थँक्यू।